नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत डोळ्यातील नेत्रपटल सरकणे म्हणजेच रेटिना सरकणे या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील दोन तज्ञ डॉक्टर आदित्य केळकर आणि डॉक्टर सुहास सोनवणे। विषयाकडे वळण्यापूर्वी मी दोन्ही नेत्रतज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेची यावर्षीची थीम आहे एमओएस आपल्या दारी। सर्वसामान्यांपर्यंत डोळ्यांच्या आजारांबाबत योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहोचावी हाच या संघटनेचा मुख्य हेतू आहे। डॉक्टर सुहास सोनवणे हे धुळे इथून सुमन नेत्र रुग्णालयात गेल्या 21 वर्षांपासून रेटिना तज्ञ म्हणून रुग्णसेवा देत आहेत। त्याचबरोबर त्यांनी चेन्नई इथल्या शंकर नेत्रालयात रेटिनामध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे। जर्मनी व बेल्जियम मधून त्यांनी ॲडव्हान्स रेटिना ट्रेनिंग घेतलंय। तर डॉक्टर आदित्य केळकर हे पुणे येथे ह्या हॉस्पिटलचे सहसंचालक आहेत आणि त्यांचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे पुणे विद्यापीठातून पूर्ण झाले आणि त्यांना गोल्ड मेडलही मिळालंय। पुणे ऑप्थोमेट्रिक सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत आणि एकूणच आपण ह्या विषयाबद्दल त्यांच्याशी दोघांशी चर्चा करणार आहोत। मात्र तुम्हाला 0022101 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर केळकर आणि डॉक्टर सोनवणे। अर्थातच डॉक्टर सुहास सोनवणे, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की डोळ्याचं नेत्रपटल किंवा रेटिना म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय कार्य आहे? आपण जरा लॅपटॉपवर बघूया का? नेत्रपटल किंवा रेटिना हे डोळ्याच्या मागील भागात आतल्या इनर साइड मधलं सगळ्यात डेलिकेट आणि फोटो सेन्सिटिव्ह लेयर आहे आणि ते एक स्पेशलाइज्ड न्यूरोलॉजिकल स्ट्रक्चर आहे की ते आपल्याला दिसण्यामध्ये मदत करते। जी काही लाईट एनर्जी जी येते ती कॉर्निया आणि लेन्सवरून ती नेत्रपटलावरती रेटिनावरची जी फोकस होते त्याची ती लाईट एनर्जी इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून व्हाया ऑप्टिक नर्व ती ब्रेनपर्यंत ती पोहोचवते। बरं। डोळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आपला रेटिनामध्ये वेगळ्या प्रकारचा पार्ट असतो। पेरिफेरल रेटिना असतो, मॅक्युला असतो। नुकतंच आपण हा मॅक्युलाचा फोटो आणि मॅक्युलामध्ये तुम्हाला स्पेशल प्रकारचे कोन्स असतात की ज्याच्याने तुम्हाला डे लाईट विजन, कलर विजन हे मिळते। आणि या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे जे आता एक जो मेणबत्तीचा जो लाईट आहे तो कसा इन्व्हर्टली फोकस होतो आणि ते जे सिग्नल्स आहेत ते इलेक्ट्रिकल सिग्नलद्वारे रेटिनामधून ते ब्रेनपर्यंत ऑसिपिटल लोबपर्यंत पोहोचवले जातात आणि मग ब्रेन ते इमेज इंटरप्रिट करते। ती इमेज इन्व्हर्टेड असते पण ती ब्रेन मध्ये ती सुलट अशी हे होते। बरोबर। डोळ्याच्या रेटिना हा अतिशय नाजूक स्ट्रक्चर असल्यामुळे तर आणि ते न्यूरोलॉजिकल स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला जर काही डॅमेज झाला तर दिसण्यात मोठा सिरियस गंभीर अर्थ येऊ शकतो। आणि न्यूरोलॉजिकल स्ट्रक्चर असल्या कारणाने हे जे लाईट एनर्जी आहे ती लाईट एनर्जी ती इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये ती ब्रेनपर्यंत पोहोचवते आणि त्यामुळे ब्रेनला ती जी प्रतिमा ती कळते, दिसते। बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला जे डोळ्यांना दिसत असतं ते खरं तर रेटिना बिंदूपर्यंत पोहोचवतं आणि त्यानंतर आपल्या डोळ्यापर्यंत त्याची कंपॅरिझन तुम्ही आपल्या कॅमेराशी पण करू शकाल। जर कॅमेराची फिल्म आणि रेटिना बिलकुल सारखं स्ट्रक्चर आहे, जर फिल्म खराब असेल तर ती फोटो चांगले येणार नाही, रेटिना खराब असेल तर इमेज पण चांगली येणार नाही। आणि मला वाटतं की रेटिनाचा कुठलाही आजार जर झाला आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपली दृष्टी देखील जाण्याची शक्यता तितकीच आहे। त्याचबरोबर मला नेत्रपटल सरकणं म्हणजेच रेटिना सरकणं म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दल काय सांगाल? आता सरांनी जसं सांगितलं की रेटिना हा डोळ्यातला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। त्याच्यामध्येच सगळी चित्र आपल्याला त्या रेटिनामुळे दिसत असतात। बरोबर। जर समजा रेटिना फाटला, कधी कधी काय होतं की मायनस नंबर ज्यांना असतो किंवा कोणाला धक्का लागला असेल किंवा अन्य काही कारणांमुळे जर का रेटिनाच्या बाजूच्या पार्टमध्ये जर कुठे होल पडलं तर त्याला पडदा सरकण्याची प्रक्रिया सुरू होते। बरं। ती डोळ्याच्या आतमध्ये एक विट्रियस नावाची जेली असते, त्या जेलीचं थोडंसं लिक्विफिकेशन होतं, ते रेटिनाच्या होल्स मधून ते मागे जातं आणि पडदा सरकू शकतो। जेव्हा पडदा सरकतो हा अतिशय सिरियस आणि खूप गंभीर स्वरूपाचा आजार असतो आणि त्याच्यामुळे पेशंटची दृष्टी जाऊ शकते। आता त्याच्यावरती उपाय करण्यासाठी ऑफकोर्स वेगवेगळे शस्त्रक्रिया असतात, त्याच्याबद्दल आपण बहुतेक परत नंतर जाणून घेणारच आहोत। पण मुख्य कारण रेटिना सरकण्याचं म्हणजे एकतर लागण्यामुळे किंवा धक्का लागल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे होऊ शकतो पडदा सरकणं, किंवा ज्या लोकांना मायनस नंबर जास्ती असतो अशा लोकांमध्ये सुद्धा पडदा सरकू शकतो। आणि हे दोन फॅक्टर्स नसलेल्या लोकांमध्ये सुद्धा दुर्दैवाने काही लोकांमध्ये आपल्याला आढळून येतं की त्यांचा पडदा कमजोर असल्यामुळे तो सरकू शकतो आणि जेव्हा पडदा सरकतो तेव्हा पेशंटची दृष्टी जाऊ शकते। आता पडदा सरकतोय हे कसं ओळखायचं? काही लोकांना डोळ्याच्या समोर
समोर एखाद्या साईडनी असं जसं वाटेल की ढग येत आहेत किंवा सावली येते किंवा डोळ्यासमोर काही काळे स्पॉट्स फिरताना दिसतात किंवा डोळ्यासमोर अचानकपणे एकदम लाईट चमकल्यासारखं फिलिंग येतं आणि ते झाल्यानंतर दृष्टी अचानकपणे कमी होते, त्याला रेटिनल डिटॅचमेंट असं म्हणतात. बरं. म्हणजे ही लक्षणं जेव्हा दिसायला लागतात तेव्हा ताबडतोब निदान करणं आवश्यक आहे आणि निदानानंतर रेटिनावरती ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. जेव्हा ह्या रेटिनाबद्दल किंवा रेटिना सरकतोय ह्या मागची नेमकी मुख्य काय कारणं असू शकतात? मुख्य कारण म्हणजे सरांनी जे सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना मायनस नंबर असतो तर मायनस नंबरमध्ये त्यांच्या डोळ्याची साईज लांबी जास्त असल्या कारणाने आतला जो पेरिफेरल जो रेटिना असतो तो थोडा स्ट्रेच झालेला असतो. त्याच्यामध्ये काही पेरिफेरल रेटिनल डिजनरेशन्स आढळून येतात, त्याला लॅटिस डिजनरेशन म्हणतात. या लॅटिस डिजनरेशन मध्ये तो पडदा त्याला अव्हॅस्क्युलर म्हणजे त्याला पाहिजे तसा ब्लड सप्लाय मिळत नसल्यामुळे तो थोडासा तो स्ट्रक्चर वीक राहतं आणि त्याच्यावरती असलेलं ते विट्रियस ते लिक्विफाय होतं, त्याच्यामध्ये छोटे छोटे राऊंड होल्स होतात, त्याच्या मागच्या बाजूला विट्रियस एकदम जास्त अडिरंट असतं आणि त्यामुळे ना की त्याच्यामध्ये ते छिद्र जेव्हा पीव्हीडी होते तेव्हा ते त्या पीव्हीडी होतं म्हणजे पॉस्टरियर विट्रियस डिटॅचमेंट जेव्हा होते, जी जेलीच्या सारखं स्ट्रक्चर असतं रेटिनाच्या पुढे ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागल्यानंतर त्या मागचा जो लॅटिस जनरेशनचे जे एरियाज जे असतात त्याच्यातनं ते पूल होऊन हॉर्शू शेप नावाचे टियर्स आणि रेटिनल होल्स तयार होतात आणि ते लिक्विफाईड विट्रियस आहे ते त्या होलमध्ये जाऊन रेटिनाला 2 लेअरमध्ये स्प्लिट करतं आणि अशा याच्याने त्या रेटिनाच्या मागे पाणी साचायला लागतं आणि रेटिना सरकत जातो. दुसरी गोष्ट अशी की ज्या लोकांना मार लागतो तर मार लागल्यामुळे सुद्धा रेटिनाला असे होल्स आणि ट्रॉमॅटिक टियर होऊ शकतात. तिसरी गोष्ट पीव्हीडी जे मी म्हटलं तुम्हाला पॉस्टिरियर विट्रियस डिटॅचमेंट, आपल्या अंड्यामध्ये जसं पिवळं बलक आणि एक ट्रान्सपरंट जेली सारखं स्ट्रक्चर असतं ना तसंच आपल्या डोळ्यामध्ये जवळजवळ 80% मागच्या पोर्शनमध्ये असं ट्रान्सपरंट जेली असते. ती सुरुवातीला जेली असते पण वयानुसार त्याच्यामध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस होतात आणि ती कोलॅप्स व्हायला लागते आणि ती कोलॅप्स झाल्यानंतर पडद्याच्या मागच्या भागाला जी चिटकलेली जेली असते ती सेपरेट होऊ लागते. सेपरेट होताना कधी कधी काही ठिकाणी स्ट्रॉंग अडिजन असल्यामुळे ते पडद्याचा काही भाग खेचून रेटिनल होल्स तयार करते आणि पीव्हीडी ही एजिंग प्रोसेस आहे म्हणून प्रत्येकाला 60-70 वयामध्ये तर ही पीव्हीडी होणारच आणि अनफॉर्च्युनेटली काही 70 ते 80% लोकांमध्ये पीव्हीडी ही अनइव्हेंटफुल होते, काहीच होत नाही अक्षरशः म्हणजे कुठेच काही रेटिनल होल्स वगैरे तयार होत नाही. पण काही अनफॉर्च्युनेट केसेसमध्ये रेटिनल टियर्स डेव्हलप होतात आणि त्याच्यामध्ये जर काही सिग्नल्स पेशंटने जाणले नाही, कधी कधी सरांनी सांगितल्याप्रमाणे काळे डाग दिसायला लागतात, शॉवरिंग ब्लॅक स्पॉटचे शॉवरिंग व्हायला लागतात, कधी कधी लाईट नसतानाही विजा चमकू लागतात. असे सिग्नल जर कधी पेशंटने जर टाळले किंवा त्याला ते दिसलं नाही तर अनफॉर्च्युनेटली त्याला एकदम काळा पडदा जायला लागतो आणि मग त्याला दिसायला अडथळा होतो. बरोबर आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे काही डायबिटिक केसेसमध्ये पण ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट होतो. मेजॉरिटी ऑफ केसेस जे आहेत रेग्मॅटोजेनस डिटॅचमेंटमध्ये ज्या लोकांना मायनस नंबर असतो त्यांच्यामध्ये लॅटिस आणि रेटिनल डिजनरेशन जास्त असतात आणि यांच्यामध्ये पडदा सरकण्याचा चान्स सगळ्यात जास्त असतो. बरोबर. म्हणजे ही मुख्यतः कारणं आपण बघितली आहेत आणि ह्यानंतर खरं तर मला डॉक्टर केळकरांना विचारायचं आहे मॅक्युलर होल म्हणजे नेमकं काय आणि जर मॅक्युलर होल आणि नेत्रपटल सरकणं ह्याच्यामध्ये काही फरक आहे का आणि तो कोणता आहे? मॅक्युलर होल हे जनरली तेच वय जास्ती झालेल्या लोकांमध्ये आढळतं किंवा ज्यांना कोणाला इंजुरी झाली असेल, डोळ्याला मार लागला असेल तर अशा लोकांमध्ये रेटिनाच्या बरोबर मध्यभागी एक छोटंसं होल बनतं. ते होल झाल्यामुळे पेशंटला लिहिणं, वाचणं, फोकसिंग करणं ह्या सगळ्या प्रक्रिया करणं अवघड जातं आणि दिवसेंदिवस त्यांच्या डोळ्याची जी सेंट्रल विजन असते ती सेंट्रल विजन कमी व्हायला लागते. जेव्हा सेंट्रल विजन कमी होतं तेव्हा नॅचरलीच पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग त्यांचं त्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. मॅक्युलर होल झाल्यानंतर खूप उशीर केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे मॅक्युलर होल झाल्यानंतर शक्यतो 1 महिनाभराच्या आतमध्ये शस्त्रक्रिया केली तर त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी परत मिळू शकतो. पूर्ववत अगदी पहिल्यासारखी दृष्टी येईलच असं नाही पण सुमारे ॲटलिस्ट 80 ते 90% लोकांमध्ये थोडीफार सुधारणा करता येते. म्हणजे 10 ते 20% लोकांमध्ये हे अपयश तरी सुद्धा येतं. बरं. म्हणजे आपण निदान केल्यानंतर लगेच आपल्याला ऑपरेशनच डॉक्टर सजेस्ट करतात का? दुर्दैवाने मॅक्युलर होल ही अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट नाहीये की ज्याच्याने गोळ्या औषधांनी पेशंट बरा होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला सर्जरी किंवा शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे आणि तो सुद्धा फुल प्रूफ म्हणजे 100% यशस्वी होईल असा हा उपाय नाही. दुर्दैवाने का मी म्हणतो सुदैवाने 90% रुग्णांना तरी याचा फायदा मिळतो.
पूर्वीच्या काळामध्ये बघायला गेलो तर हार्डली 40 ते 50% लोकांमध्ये याच्यामध्ये यश यायचं, पण आताच्या ज्या विज्ञानामध्ये ज्या नवीन नवीन घडामोडी होत आहेत आणि जे शोध लागत आहेत त्याच्यामुळे निदान 90% लोकांमध्ये तरी सुधारणा आपल्याला करता येऊ शकते. बघायला मिळते. नक्कीच आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली. पहिला फोन चालू आहे तो संतोषांचा वाशिमवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार संतोष, बोला. हॅलो मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. मी जेव्हा 16 वर्षाचा होतो का नाही तेव्हा मला डोकं दुखायचा त्रास सुरू झाला होता. तर त्याच्यामुळे तपासणी केली तर MRI मध्ये ब्रेन ट्युमर सांगितला होता आणि त्याच्यामध्ये मग ऑपरेशन करायचं सांगितलं होतं त्यांनी मुंबईला हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये. बरं. तर मग ऑपरेशन केल्यानंतर थोडा उजेड वाढला होता डोळ्याचा हा आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी हळूहळू नजर कमी होत गेलेली आहे. तर नेमका प्रॉब्लेम काय? ब्रेन ट्युमर मुळे नजर गेलेली आहे, तर नर्स मध्ये प्रॉब्लेम आहे का गाठ आलेली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे? बरं बरं, नक्कीच संतोष तुमचा प्रश्न कळलेला आहे. आपण डॉक्टरांशीच या संदर्भात चर्चा करूया. डॉक्टर, आपण ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि डोळ्यातील नेत्रपटल सरकणं म्हणजेच रेटिना सरकणं या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर आदित्य केळकर आणि डॉक्टर सुहास सोनवणे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला वाशिमवरनं संतोष यांचा फोन आला होता आणि त्यांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्यांची दृष्टी कमी कमी होत गेली. असं का झालं? म्हणजे ह्याचं कारण ब्रेन ट्युमरची गाठ आहे की डोळ्यातील काही इतर आजार असू शकतो? आता त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे तरी मला असं वाटतं की कदाचित हे ब्रेन ट्युमरशी संबंधित असू शकेल. आत्ताच्या म्हणजे पेशंट न तपासतात याबद्दल काही जास्त सांगणं शक्य नाही, पण ॲटलिस्ट तुमच्या माहितीवरनं तरी मला असं वाटतं की हे ब्रेन ट्युमरशी संबंधित असू शकेल. तर आपण आपल्या न्यूरोलॉजिस्टशी चर्चा करून मग ते सांगतील त्याप्रमाणे नेत्रतज्ञांकडनं जाऊन सल्ला घेतला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण नेत्रपटल सरकणं म्हणजेच रेटिना सरकण्यावरती बोलतोय, पण त्याच्यावरती नेमके उपचार काय आहेत, उपाय काय आहेत, त्याबद्दल काय सांगाल? पूर्वीचा जर का कालावधीचा विचार केला, कारण साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी तर नेत्रपटलावरती शस्त्रक्रिया ज्या झाल्या होत्या त्या अतिशयच प्रिमिटिव्ह अशा टाईपच्या होत्या आणि त्याच्यामधनं जवळजवळ फक्त 40 ते 50% लोकांना नजर थोडीफार परत मिळू शकत होती. आत्ता जे आधुनिक उपचार आहेत त्याच्यामध्ये सुचरलेस विट्रेक्टमी अशा नावाचं एक ऑपरेशन असतं किंवा स्क्लेरल बकलिंग सर्जरी असे 2-3 प्रकार असतात त्याचे. तर या टाईपच्या शस्त्रक्रियांमध्ये जवळजवळ 80 ते 90% रुग्णांमध्ये ॲटलिस्ट थोडीफार दृष्टी तरी परत मिळू शकते. अजून सुद्धा 10 ते 20% लोकांमध्ये अपयश येतं. त्याला नाईलाज आहे, कारण की ह्या आपल्या विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. पण निदान पूर्वीच्या काळापेक्षा आता बऱ्यापैकी परिस्थिती चांगली आहे आणि सुमारे 100 पैकी 80 ते 90% लोकांमध्ये तरी आपल्याला यश मिळू शकतं. बरोबर. या शस्त्रक्रियेमध्ये कधी कधी आम्हाला 2 किंवा 3 स्टेजेसमध्ये ऑपरेशन करावी लागतात. कधी पहिल्यांदा रिंग लावून डोळ्याच्या भोवती ऑपरेशन होतं किंवा डोळ्याच्या आतली जेली काढून कधी गॅस भरला जातो किंवा त्याच्यानंतर डोळ्यात ऑइल टाकावं लागतं किंवा ऑइल टाकलेलं ऑइल काढावं पण लागतं काही 5-6 महिन्यांनी. त्यामुळे ही बऱ्यापैकी मोठी प्रोसिजर असते आणि महत्वाचं म्हणजे पेशंटनी न कंटाळता त्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन रेग्युलरली नेत्रपटलाची तपासणी करणं हे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे खरं तर उपचार आहेत, मात्र कुठेतरी पेशन्स ठेवणं देखील पेशंटला महत्वाचं आहे. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. सुनील बोलतायत नांदेडवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार सुनील, बोला. मॅडम नाही का नेमकं कसं काय? बरं, वय काय तुमचं? 28. वय किती आहे? 28 मॅडम. 28. बरं. आणि काय कामाचं स्वरूप काय तुमच्या? काम शेती आहे मॅडम. बरं बरं, खरं. पाणी गळणं हे काय रेटिना सरकण्याचं लक्षण आहे का? नाही नाही. त्याचा काही याच्याशी पण रेटिनाशी काही संबंध मग नाही. कशामुळे पाणी कदाचित त्यांना ती ॲलर्जी असावी हा. किंवा डोळ्यात काही फॉरेन बॉडी वगैरे गेले असेल, हा, या कारणांमुळे ते असू शकतं. मात्र शेती करतात अशा वेळेस बऱ्याचदा आपण बघितलं तर शेतात काम करणाऱ्यांना थोडासा ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो, म्हणजे इजा होण्याचे जास्त चान्सेस असतात. व्हेजिटेटिव्ह इंजुरीज होऊ शकते त्यांना. तर मग त्यांनी काय काळजी घ्यायला हवी अशा वेळेस? अशा वेळेला तर त्यांनी लोकल जे डोळ्यांचे डॉक्टर्स असतील त्यांना ताबडतोब कन्सल्ट करावं लागेल, कारण पाणी गळतं एखाद वेळेला कॉर्नियाला ॲब्रेजन्स असेल की पुढे फंगल कॉर्नियल अल्सर होऊ नये ह्याच्यामुळे त्यांनी तिथल्या लोकल डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून योग्य तो उपचार करायला हवा. बरोबर. त्याचबरोबर आधुनिक शस्त्रक्रिया किंवा विट्रेक्टोमी म्हणजे नेमकं काय?
विट्रेक्टॉमी म्हणजे डोळ्याच्या आतली जी जेली असते त्याला कट करण्याची ही पार्स प्लाना 3 पोर्ट पार्स प्लाना विट्रेक्टॉमी ही सर्जरी असं म्हणतो. बरं. ॲक्च्युली याचा जो सुरुवात झाली ती 1973ला झाली, डॉक्टर मॅकेमर यांनी केली. त्या काळात अगदी प्रिमिटिव्ह स्वरूपाचे इन्स्ट्रुमेंट्स होते, पण आता त्याच्यामध्ये अतिशय ॲडव्हान्समेंट आलेली आहे की सुरुवातीच्या काळात आम्ही 700 ते 800 कट पर मिनिट्स आम्ही विट्रेक्टॉमीचं कटर वापरायचो. आता जे कटर्स आलेले आहेत नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे ते ऑलमोस्ट अराउंड 5000 ते 12,000 कट रेट पर मिनिट्स या पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे काय होतं की तुमची सर्जरी सेफ होते, तुमचा रेटिनाला तुम्ही क्लोज शेव करू शकता, ट्रॅक्शन इंड्यूस होत नाही, सर्जिकल इंड्यूस रेटिनाला डॅमेज होत नाही. दुसरी गोष्ट विविंग सिस्टीम आता खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे, वाईड अँगल सिस्टीम, व्हिज्युअलायझेशन सिस्टीम आल्या आहेत. पूर्वीच्या काळी आम्ही त्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरायचो, त्याच्यामुळे बुबुळाला पण कॉर्नेल इडिमा वगैरे व्हायचा, व्हिजिबिलिटी रिस्ट्रिक्टेड राहायची, 20 डिग्री फक्त फील्ड ऑफ व्ह्यू मिळायचं. आता वाईड अँगल व्हिज्युअलायझेशन सिस्टीममुळे तुम्हाला ऑलमोस्ट अराउंड 130 डिग्री ऑफ डेप्थ ऑफ फील्ड मिळतं. त्यामुळे तुमची जी सर्जिकल जे स्किल आहे ते फार प्रमाणात वाढतं. इल्युमिनेशन सिस्टीम आता अपग्रेडेड झालेल्या आहेत. इल्युमिनेशन सिस्टीम पूर्वी जो हॅलोजन लॅम्प वापरायचे आता जेनॉन लाईट आणि हॅलाइड आणि LED लाईट वापरायचे. याच्यामुळे काय झालं की या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे सर्जरीची प्रक्रिया फास्ट झाली, ॲडव्हान्स झाली. जो का आता अजून सुचरलेस टेक्नॉलॉजी आली आहे. 23 गॉज पूर्वीच्या काळी तर 18 गॉजने विट्रेक्टॉमी करायचो, त्याला फार मोठा टाका घ्यावा लागायचा. नंतर 20 गॉज विट्रेक्टॉमी आली. आता तर 23 आणि 25, 27 गॉज विट्रेक्टॉमी आली. अशा 27 गॉज, 25 गॉज, 23 गॉजमध्ये तुम्हाला सुचर घ्यायची गरज नाही. त्यामुळे पेशंटला पोस्ट ऑफ पेशंटला रॅपिड रिहॅबिलिटेशन होतं. आणि या सगळ्या ॲडव्हान्समुळे ऑलमोस्ट अराउंड 95% ऑफ म्हणजे केसेस ज्या आहेत त्या सर्जरीसाठी एलिजिबल झालेल्या आहेत. आणि यांचा जो इंडिकेशन आहे विट्रेक्टॉमीचं हे फार एक्सपांड झालेलं आहे. आणि आता प्रिडिक्टिव्ह आणि चांगला आउटकम देणारे सिस्टीम्स आता अवेलेबल झाले आहेत. बरोबर, म्हणजे ॲडव्हान्स सिस्टम आता उपलब्ध असल्यामुळे आपण ह्या शस्त्रक्रिया सहजरित्या करू शकतो आणि त्यांचे आउटकम पण फार बरोबर. मला खरंच ह्या नेमकं यश किती मिळते ह्या शस्त्रक्रियेनंतर हे जाणून घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोळ्यातील नेत्रपटल सरकणं ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर आदित्य केळकर आणि डॉक्टर सुहास सोनवणे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. डॉक्टर आदित्य, आपण मगाशी खरं तर चिकित्सेबद्दल बोललो, मात्र ही यशस्वी कितपत होते ही चिकित्सा केल्यानंतर, त्याविषयी काय सांगाल? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की पडदा सरकणं हा एकतर खूप गंभीर आजार आहे आणि त्याच्याबद्दल खूप गैरसमजही आहेत रुग्णांमध्ये. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पडदा सरकण्यावरती कुठलेही गोळ्या औषधं हा उपचार नाही आहे. बरोबर. त्याच्यावरती सर्जरी हा एकच उपाय आहे. त्यामुळे जर का आपण शस्त्रक्रिया केली नाही तर तो डोळा हळूहळू खराब होणार आहे आणि तो बादच होणार आहे. त्यामुळे जर का आपण शस्त्रक्रिया केली तर ही खरोखरच एक पेशंटसाठी सुद्धा एक परीक्षाच आहे. त्या परीक्षेमध्ये आपण असं समजूया की 90% रुग्ण पास होतात, म्हणजे त्यांना ॲटलिस्ट काम करण्या इतपत दृष्टी मिळू शकते. काही लोकांना नॉर्मल दृष्टी पण मिळू शकते, पण मेजॉरिटी पेशंट्सना काम करण्या इतपत दृष्टी तर मिळते. बरोबर आहे. पण दुर्दैवाने 10% लोक अजूनही असे आहेत की त्यांच्यावरती वारंवार शस्त्रक्रिया करून सुद्धा अपयश येतं आणि त्यांचा डोळा छोटा होऊ शकतो. पण ह्या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्या आपल्या विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत आणि त्या समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. अशा पेशंटनी दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा चेकअप करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा जो आजार एका डोळ्यामध्ये झालेला असतो तो दुसऱ्या डोळ्यामध्ये साधारण 10 ते 20% लोकांमध्ये आढळतो. म्हणून त्या रुग्णांनी डेफिनेटली दुसऱ्या डोळ्याच्यासाठी पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे आणि त्याचं चेकअप चालू ठेवलं पाहिजे. बरोबर. ह्या निमित्ताने एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे डॉक्टर सोनवणे तुम्हाला, की एकूणच रेटिना सरकू नये किंवा हा सगळा धोका टाळण्यासाठी नेमके काय उपाय करणं आवश्यक आहेत किंवा काय काळजी घ्यावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या लोकांना जास्त मायनस नंबर जो असतो, मायोपिया असतो, त्यांच्यामध्ये रेटिनल डिजनरेशन असतं, तर ते डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांची पूर्णपणे डायलेटेड रेटिनाची एक्झामिनेशन विथ इनडायरेक्ट ऑप्थॅल्मोस्कोप आणि विथ स्क्लेरल डिप्रेशनने करून घ्यावी. म्हणजे जेणे काही जर वीक एरियाज असतील तर ते आपल्याला रेटिना डिटॅचमेंट व्हायच्या आधीच त्यांना आपण सील करता येईल, आपल्याला लेझर बराच करता येईल आणि जेणेकरून तिथून पडदा फाटणार नाही. तर त्याला एक लेझर ट्रीटमेंट पण आहे आणि दुसरं क्रायो ट्रीटमेंट पण आहे. तर अशा ज्या वीक एरियाज आहेत असे जर त्यांना आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट जर केली तर पुढे पडदा सरकण्याचा, त्या भागातनं पडदा सरकण्याचा विषय संपतो. पण त्यांना
तरी सुद्धा रेग्युलरली दरवर्षी त्यांनी रेटनाची चेकअप करून घ्यावी. बरोबर. दुसरी गोष्ट, जे लोक स्पोर्ट आहे, स्पोर्ट इंजुरीज होतात हो. किंवा जेणेकरून एस्पेशली स्मॉल मुलांना, लहान मुलांमध्ये जी डिटॅचमेंट जी असते ती जनरली 90% मार लागल्यामुळे असते. खरं आहे. तर त्यांनी प्रोटेक्टिव्ह आयवेअर गॉगल्स वगैरे वापरावी. वापरायला पाहिजे. बरोबर. आणि ज्यांना डायबिटीस वगैरे असेल तर त्यांनी सुद्धा रेग्युलर चेकअप करावं, म्हणजे त्यांना पण रेगमॅटोजेनस आरडी वगैरेची स्टेप येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सुरुवातीलाच काळजी घेणं आपल्याला प्रिव्हेंशन इज समजल्यावरती ऑलवेज बेटर तेच दॅन क्युअर, चांगलं कारण आहे. द ट्रीटमेंट इज व्हेरी म्हणजे डिफिकल्ट आहे पेशंटसाठी सुद्धा, सर्जनसाठी सुद्धा. आणि ह्याला पाहिजे तसे शस्त्रक्रिया हा outcome- एकमेव उपाय आहे. त्याला आणि कुठलंही outcome- औषध आपण घालून बिलकुल. डोळ्यात घालून आणि रेटिना आउटकम बरा पण करू पाहिजे शकत तसं नाही. नाही. त्यापेक्षा जर रेटिनाच खरंय. नाही सरकला, आपण जर चांगली त्याची काळजी घेतली तर आपल्याला हे सगळे धोके आपल्याला टाळता येतात. नक्कीच नक्कीच. वेळ संपल्यामुळे इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन एकूणच ह्या विषयावरती केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.